रामकृष्ण. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मां ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. काय सुरू आहे? खंड 3 उपसंहार. साक्षी ईश्वर ऐसा जीव रक्षी जैसा तैसा तो नियंता तरी अपैसा आत्माची असे. ईश्वराबद्दल बोलणं सुरू आहे. या ठिकाणी ईश्वर हा शब्द वाच्यार्थाने जरी ईश्वर असला तरी लक्षार्थाने तो ब्रह्म आहे आणि हा लक्षार्थाने ब्रह्म घ्यायचा आहे. पण काही काही ठिकाणी तो वाच्यार्थाने ईश्वर म्हणून वापरलेला आहे. मग आता ईश्वर श्रुतींनी मान्य केलेला आहे. कसा मान्य केला आहे? तर्काने अनुमानाने अशा पद्धतीने तो मान्य केला. आणि ते म्हणतात की असा साक्षी रूप असलेला ईश्वर जीवाचे त्याच्या कर्माप्रमाणे पालन करतो. तो नियंता असल्यासारखा जरी वाटत असला तरीही तो आत्मरूपच आहे. नियंता वाटला तरीही तो आत्मरूपच आहे. यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म य आत्मा सर्वांतराः. जो साक्षात अपरोक्ष रूपाने ब्रह्म आहे तो सर्वांतर आत्मा आहे. या श्रुती वचनावरूनही आत्म्याचे सर्व साक्षीत्व आणि सर्वांतरत्व सिद्ध होतं. म्हणजे आत्मा काय आहे? सगळ्यांचा साक्षी आहे. आत्मा सगळ्यांचा साक्षी आहे. आणि तो जर साक्षी आहे तर आता साक्षी ही कल्पना कशाप्रमाणे आहे? साक्षी हे आपण कशाप्रमाणे म्हणतो? जगत सापेक्ष देह सापेक्ष साक्षी म्हणतो. म्हणून साक्षीत्व ही सुद्धा कल्पना आहे. जोपर्यंत मी देहात हो जरी त्या जगतापासून तो असंग आहे तरीही पण जगत आहे हे मान्य केलं म्हणूनच साक्षीत्व मान्य करावं लागतंय ना. आणि म्हणून देहादिकांच्या वल्गना असेपर्यंत साक्षीत्वाची कल्पना मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. पण तो देहादिकांपासून जगतांपासून असंग आहे. कसा आहे? असंग आहे, एक आहे, सगळ्यांमध्येच व्याप्त आहे आणि म्हणून तो अद्वितीय आहे.
मग आता एकमेव अद्वितीय असंग असा जो आत्मा आहे तो ईश्वर रूपाने निराळा मानावा लागतो. नान्य दतोस्ति विज्ञातृ बृहदारण्य. नान्य दतोस्ति विज्ञातृ म्हणून आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसरा कोणीही विज्ञाता नाही. या प्रकारच्या श्रुती भिन्न आत्म्याचा निषेध करतात. ईश्वर रूपाने एक आणि आत्मरूपाने एक असे दोन नाहीत, ते अद्वैत आहे असं सांगतात. म्हणजे दोन आत्म्यांचा निषेध झाला. साक्षीत्व होई पाहणे तेही न तया होणे. नित्य विज्ञान स्वरूपाकारणे सहजी असे साक्षीत्व म्हटल्यानंतर दुरून का होईना, तटस्थपणे का होईना, पाहणं नावाची गोष्ट त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला पाहणं सुद्धा अपेक्षित नाही. आणि म्हणून येणारं जे ज्ञान आहे ते सहज सिद्ध आहे. पाहून आलेलं जे ज्ञान आहे ते कर्तृ सिद्ध आहे. पाहण्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे ते कर्तृ सिद्ध आहे. आणि आत्मा हा काय म्हणतात, कर्तृतंत्र नाही, साक्षी सुद्धा कर्तृतंत्र नाही. मग तो काय आहे, तर त्याला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच सिद्धीची गरज नाही. म्हणून तो स्वयंसिद्ध आहे. श्रुतीने परोपरी पण अप्रत्यक्षपणे स्तुतीवाचक सांगितलं आहे की ईश्वर स्वयंसिद्ध आहे. आता जय जय स्वसंवेद्या. आता हा इथे स्वयंसिद्ध शब्द आहे आणि तो स्वसंवेद्य शब्द आहे. म्हणून आत्म्याच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कोणाच्याही अपेक्षेची गरज नाही. का बरं? याचं कारण आहे की त्याच्या सिद्धीला काहीच करावं लागत नाही. जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा अवभृत स्नान करतो. आठवत असेल तर यज्ञानंतर नर्मदेत स्नान करायचं आपण, त्याला अवभृत स्नान असं म्हणतात. नाही, आता बाकीचे म्हणतात त्याला. शास्त्रीय शब्द अवभृत स्नान होता. मला नानांनी सांगितला होता हा शब्द अवभृत स्नान. आता अवभृत म्हणता येत नाही म्हणून लोक त्याला अमृत स्नान म्हणायचे. पण अमृत पडतं असं म्हणायचे नाही, अवभृत स्नान. आणि अवभृत स्नानाचं फळ दीर्घकालानंतर यजमानाला मिळतं. अवभृत स्नानाने यज्ञाची समाप्ती होत असते. म्हणून यजमानाचा यज्ञ लक्षात घेऊन योग्य वेळेला त्याला फळ देणं हे सुद्धा ईश कृपेने सांगितलं आहे. म्हणजे ईश्वर श्रुतींना मान्य आहे. ईश्वर नाही असं श्रुतींनी कुठेच म्हटलेलं नाही. आणि ईश्वर प्रमाणांनी सिद्ध होत नसला तरी सुद्धा तो तर्काने सिद्ध होतो. प्रमाणाने सिद्ध न झाला तरीही ईश्वर तर्काने सिद्ध होतो. पण ईश्वर मानणारे जे आस्तिक आहेत त्यांचा सुद्धा भ्रमनिरास या ठिकाणी करण्याची श्रुतींना गरज वाटली. आणि म्हणून आस्तिकाचं भ्रमनिवारण श्रुतींनी केलं आहे. आणि ते म्हणतात आस्तिकांपैकी द्वैत मतवादी आहेत. आस्तिकांमध्ये सुद्धा ईश्वर मानणारे सुद्धा जे आहेत त्यांच्यात सुद्धा द्वैत मतवादी आहेत. आणि ते द्वैत मतवादी त्याला सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असं म्हणतात. आणि खऱ्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्याला सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान म्हणणं हे सुद्धा अनिष्ट आहे. खरं सुंदर आहे बरं. नाही पण म्हणजे जग आहे आणि देह आहे असं मान्य करावं लागतं नाही ते. आणि ते नाहीच आहे हे तुला सांगायचं. म्हणून ते अनिष्ट आहे. काय आहे?
काय अनिष्ट ओढवलंय, साधकावर कोणतं अनिष्ट ओढवलेलं असतं, तो सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो सगळं पाहून घेतो, त्याला सगळं कळतं. जेवढी उपस्थिती कमी असते ना तेवढं फार छान असतं. कारण उपनिषद सांगत असताना सगळे चेहरे वाचताना अवघड असतं. ते म्हणतात का बरं ते ईश्वर मानणारे लोक आस्तिक मतवादी काय असं म्हणतात? ते म्हणतात द्वा सुपर्णा सयुजा सताया. मुंडकोपनिषदातली श्रुती आहे, त्याचा आधार घेतात, त्यानुसार तर्कही देतात आणि अज्ञानवश आत्मस्वरूपाला त्याऐवजी ईश्वर आहे असं म्हणतात. आणि ते ईश्वर जरी मानत असले, आस्तिकवादी जरी ईश्वर मानत असले तरीही ते ईश्वर मानतात, त्याबरोबर जीवही मानतात. प्रॉब्लेम कुठे आला? ईश्वर एक आणि जीव दोन, याचा अर्थ ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये भेद मानतात. ईश्वर आणि जीव यांना ते एक मानत नाही. मग आता त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते. म्हणजे आता ईश्वर आहे हे मानताय तुम्ही, पण जीव आहे हेही तुम्ही मानून राहिले. आपणच आहोत बरं का ते आस्तिकवादी. आस्तिकवादी आहोत, ईश्वर मानणारे आहोत, पण जीवही मानणारे आहोत. आणि म्हणून जीव आणि ईश्वर एक आहे असे म्हणणे योग्य नव्हे. जीव आणि ईश्वर हे एक आहे हे म्हणणं योग्य नाही. कारण पुन्हा कोण बोलताय? पूर्व पक्ष म्हणतो. का नाही योग्य? तर तो म्हणतो ईश्वर अमर्याद आहे आणि जीव मर्यादित आहे. ईश्वर व्यापक आहे, जीव अल्प आहे. जीव अल्पव्यापी आहे. मग आता ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, जीव दुबळा आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे, जीव अल्पव्यापी आहे. ईश्वर नित्य आहे, जीव अनित्य आहे. मग जीव आणि ईश्वर हे कसे असतील? हे आम्हाला आस्तिकवाद्यांना पटत नाही. ईश्वर मानून सुद्धा ईश्वर आणि जीव मात्र आम्ही वेगळाच मानतो आहे. म्हणून सर्व जीवाच्या उपाधीला जाणत असल्याने तो सर्वज्ञच आहे. ईश्वर सगळ्या जीवांच्या उपाधीला जाणतो की नाही? मग आता स्वतःच्या उपाधीला जाणत असल्यामुळे जीव अल्पज्ञ आहे. दोघांमध्ये फरक काय आहे? सर्वज्ञ आणि अल्पज्ञ मध्ये काय फरक आहे? मी मला जाणतो, माझ्या उपाधीला मी जाणतो, पण सगळ्यांच्या उपाधी मधला मला जाणता येत नाही. तो सगळ्यांच्या उपाधीला जाणतो, म्हणून तो सर्वज्ञ आहे. त्याला सर्वज्ञ आणि मला अल्पज्ञ, त्याला सर्वव्यापी आणि मला अल्पव्यापी हे म्हणणं काही बरोबर नाही. त्याला शक्तिमान आणि मला दुबळा हे काही रुचत कोणाला रुचत नाहीये. अद्वैतवाद्याला रुचत नाही. याला शांकर अद्वैत वेदांत असं म्हणतात. हा जुळता जुळत नाही. मग काय करायचं? मग आता ते त्याबद्दल बोलतो. त्याच्याजवळ समुद्राचं पाणी आहे, त्याच्याजवळ ढगफुटी येईल एवढा मोठा पाऊस आहे, सुनामी आणेल एवढं जबरदस्त वादळ आणि पाऊस तो आणू शकतो. आम्ही आमच्या प्रयत्नाने मुश्किलीने नळाला पाणी आलं तर पुरे. मग आता आमची ताकद पुरते का त्याच्यासमोर? मग दोन वेगळे आहे असं म्हटलं तर काय चुकलं हो? दुसरं शक्तीबद्दल चालू आहे बोलणं. माझाच प्रसंग सांगतो आणि पुढे चालतो. अवाढव्य विमान पाहिलं. कोणत्या आकाराचं होतं? अवाढव्य होतं विमान. आणि
आवाढव्य विमानात बसल्यानंतर फारच मस्त वाटलं. हे उडलं, वर आकाशात गेला आणि मग घर खूप लहान 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 वाटायला लागले. आणि मग असं वाटलं की आपण केवढ्या मोठ्या विस्तृत याला येऊन पोचलेलो आहे, केवढ्या व्यापकत्वाला येऊन पोचलो. म्हणजे जीव केवढा कर्तबगार झाला, ईश्वरच झाल्यासारखा झाला, असं मनामध्ये विचार आला. पण लगेच त्याला उत्तर मिळालं, कशात उडतोय तो? आकाशात. आकाश कोणी तयार केलं? मग आता विमान तयार करणारा जीव अल्पशक्तिमान आणि विमानाला उडण्यासाठी एवढी मोठी जागा देणारा सर्व शक्तिमान. जरी 1 तासामध्ये दिल्ली येत असली तरी विमानाला कुठेतरी पुन्हा जमिनीवरच यावं लागतं, कारण आकाश संपत नाही. मग श्रेष्ठ कोण? अवाढव्य विमान बनवणारा जीव, की ते विमान फिरवू शकेल, कित्येक विमानं फिरू शकतील असं आकाश बनवणारा ईश्वर. आणि तेव्हा लगेच माझ्या अहंकाराचं काय झालं? पाणी पाणी झालं. हो, पाणी पाणी झालं. म्हणजे जीव अल्पशक्तिमानच आहे. विध्वंसकतेमध्ये जीव स्वतःला सर्व शक्तिमान म्हणवू शकतो. पण कोणता मुद्दा मांडला होता मी? घडवण्याची जी शक्ती आहे त्यामध्ये जीव सर्व शक्तिमान त्यामध्ये जीव सर्व शक्तिमान असू शकत नाही. आणि म्हणून जीव अल्पशक्तिमान आहे. असा अल्पशक्तिमान असलेला जो जीव आहे तो जे कर्म करतो त्या कर्मातून पाप आणि पुण्य निपजतं. आणि एवढं मोठं जगत निर्मितीचं, ब्रह्मांड निर्मितीचं कर्म ईश्वर करून नाही, ब्रह्मांडाचं कर्म, उत्पन्नतेचं कर्म करत असताना सुद्धा तो पापरहित आहे. म्हणून ईश्वराला अपहत पापमा असा शब्द आहे. अपहत पापमा म्हणजे पापांपासून ईश्वर शून्य आहे, हा पापरहित आहे. पण जीव मात्र पाप पुण्याचा अधिकारी ठरतो. म्हणून ईश्वर अपापात्मा आहे. एवढंच असताना काय अपापात्मा आहे? कारण तो अकर्ता आहे. आणि जीव मात्र करता आहे. कधी पाप करतो तर कधी पुण्य करतो. ईश्वर मात्र अवाढव्य जग निर्मितीतून अलिप्त, अतर्क, अकर्ता असा असंग राहतो. म्हणून ईश्वराचं पूजन केलं जातं आणि जीव त्याची पूजा करतो. म्हणजे ईश्वर उपास्य आणि जीव उपासक झाला. आता जर ईश्वर उपास्य आहे, जीव उपासक आहे, जीव आणि ईश्वरात भेद आहे की नाही? कसं म्हणता? जीव आणि ईश्वर यांच्यात भेद आहे, पण हे मान्य नाही. अद्वैत वेदांताला हे सुद्धा मान्य नाही. म्हणून ते म्हणतात की अग्नी जसा नित्य दाहक आहे, अग्नी जसा नित्य प्रकाशमान आहे, तसा जीव परप्रकाशमान आहे. जीव कुठे स्वप्रकाशमान आहे, जीव परप्रकाशमान आहे. आणि ईश्वर कसा आहे? नित्य प्रकाशमान आहे. जीव उपासक आहे आणि ईश्वर उपास्य आहे. म्हणून जीव शुद्ध सत्वगुण आणि माया या उपाधींनी बद्ध आहे, बांधलेला आहे ईश्वर. आणि जीव मात्र अविद्येने गठीत झालेला आहे. आणि इतकं वेगळेपण असताना एक कसं म्हणता हो? जीव आणि ईश्वर यांना तुम्ही एवढं वेगळेपण असताना एक कसं म्हणता? आता ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा आहे आणि मायेचाच आहे.
जीव मात्र अविद्येने घडलेला अविद्या विशिष्ट साभास चेतन, म्हणून त्याचं स्वरूप भिन्न आहे. हो, मग या दोघांची योग्यता सारखी कशी? तुम्ही एका ठिकाणी दोघांना कशाला बसवता असं पुढच्या श्लोकात म्हटलंय. तर या एकची आसनाचा मान कैसा? तुम्ही त्यांना एक आसन कसं देऊन राहिले? जीव आणि ईश्वर एक आहे हे आम्हाला अजिबात मान्य नाही. पुन्हा सुरू झालं. ईश्वर कसा आहे? शुद्ध आहे, विमल आहे. विमल शब्दाचा अर्थ काय? तीन दोष नसलेला. आता ते बाकीच्या व्याख्या ठेवून द्यायच्या. उपनिषद सांगतोय आपण तो दोषरहित आहे, त्रिदोष त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून तो शुद्ध आहे. दुसरं, तो सत्वगुणांचा आहे आणि आम्ही मात्र 3 गुणांनी युक्त आहोत. तो मायोपाधिक आहे आणि आम्ही अविद्योपाधिक. आम्ही म्हणजे जीव, जीव अविद्योपाधिक आहे, ईश्वर अविकारी आहे आणि जीव विकारी आहे. आता कसं म्हणायचं हे सगळं? नुसते शब्द सांगितले तर होईल का? एवढ्या ब्रह्मांडाची निर्मिती केल्यानंतर ईश्वर शांत आणि प्रसन्न असतो. एक घर जर घरातल्या माणसांनी बांधायला घेतलं तर वास्तू करेपर्यंत तो आपले केस किती वेळ ओढेल हे सांगता येत. स्वतःच्या डोक्याचे केस तो किती वेळ ओढेल हे सांगता येत नाही. म्हणजे तो किती वेळ चिडचिड करेल याचा भरोसा नाही. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि जीव हा संसाराचा गुलाम आहे. असं असताना दोघांना तुम्ही एका आसनाचा मान कसा देता? जीव आणि ईश्वर वेगळेच आहे. पुन्हा चालू झालं. आता ईश्वर मुक्त सदाचा असं म्हटल्यानंतर ईश्वराला नित्यमुक्त म्हणावं लागतं, म्हणजे आहेच. मग आता ईश्वरामध्येही 3 गुण आहेत आणि जीवामध्ये सुद्धा 3 गुण आहेत. कोणते? सत्व, रज आणि तम. ईश्वरामधला रज आणि तम हा सत्वाच्या अधीन आहे आणि जीवामधला रज आणि तम हा स्वतंत्र आहे. म्हणून ईश्वराचा रजतम हा कळतच नाही, असून कळत नाही आणि ह्याचा आहे हे कळल्याशिवाय राहत नाही. तरी तुम्ही दोघांना सारखं कसं म्हणता? हो, ईश्वराला 3 गुण आहे. हा पहिला अभ्यास पहिल्यांदा केला मी. आणि त्याची काकांची ओवी आहे बरं का. ती ओवी आपल्याला येईल कुठेतरी. हा, आणि म्हणून मग ईश्वर संसाराची निर्माण करून संसाराची निर्मिती करून सुद्धा असंसारी आहे आणि जीव स्वतःचा संसार थाटतो. काय वाक्य आहे? काय जोरदार वाक्य आहे. थाटतो मध्ये एक अभिमान असतो आणि थाटतो मध्ये एक कर्तृत्व पण असतं आणि त्यामुळे मोठं कर्म झाल्याचा काय होतं? त्याला अभिमान होतो. म्हणून ईश्वर निरपेक्ष आनंदी आहे आणि जीव कायम दुःखी. जीवनात दुःख जास्त आहे की आनंद जास्त आहे? तो यांना विचारतोय. रेअरली येणारा सुद्धा याचं उत्तर देऊ शकतो. जीवनात जास्त दुःख आहे की आनंद आहे? अगदी अचूक उत्तर मिळेल त्यांना विचारलं तर. पण त्या बोलत नाही. दुःख नसेल असं समजू त्यांना, आपल्याला आहे. आणि म्हणून आता एवढं सगळं असताना तुम्ही जीवाला आणि ईश्वराला एक मानता कसं? तुम्ही जीवाला आणि ईश्वराला एक कसं मानता? हे काही आम्हाला रुचत नाही, हे काही आम्हाला पटत नाही. म्हणून त्याचं उत्तर
उत्तर दिलंय. का बरं पटत नाही ते तरी सांगा. ते म्हणतात घोडा आणि रेडा यांची शक्ती वेगळी, यांचं ज्ञान वेगळं आणि यांचं कर्म पण वेगळं. घोडा रेसमध्ये धावतो, रेडा धावतच नाही. धावला तर इच्छेने कुठेतरी सैर वैर धावतो. दोघांच्या शक्तीमध्ये फरक आहे हे समजण्यात काही वेगळं लागणार नाही. दोघांच्या बुद्धीमध्येही फरक आहे. घोडा बुद्धिमान आहे, रेडा बुद्धिमान नाही. म्हणजे शक्तीत फरक झाला, ज्ञानात फरक झाला, कर्मामध्ये फरक झाला. तितकाच जीव आणि ईश्वर यांच्यात फरक आहे ना हो. मग तुम्ही जीवाला ईश्वर कसं मानता? जर तुम्ही रेड्याला घोडा मानायला तयार नाही तर तुम्ही जीवाला ईश्वर का मानता? म्हणून ते म्हणतात ही सगळी तर्काची साखळी आहे. काय आहे? ते सगळी तर्काची साखळी आहे. ऐसी तर्काची साखळी पूर्ण तंतूने सांधली. कशी झाली ती? 315. ही तर्काची साखळी कशाने मांडली आहे? कोळ्याच्या जाळ्याने बांधलेली आहे. तरी ज्ञाने जरा हलविली तत्काळ मोडे. ज्ञानाने जर थोडीशी हलवली ती तर ती ताबडतोब मोडते. म्हणून ही तर्क परंपरा असून कोळ्याच्या तंतूने बांधल्यासारखी आहे. खरं ज्ञान प्रगट होताच ही तत्काळ मोडून जाते. जीव आणि ईश्वर यांच्यात जरा सुद्धा भेद नसताना ही भेददृष्टी अपवादात्मक आहे जी तुम्हाला दिसून राहिली आहे. सर्वज्ञ, अल्पज्ञ, सर्वशक्तिमान, अल्पशक्तिमान, अजून विमल, मलिन इत्यादी इत्यादी इत्यादी. ही भेददृष्टी अपवादात्मक आहे. भेददृष्टीची उत्तर मीमांसा निंदा करते आहे. या भेददृष्टीची उत्तर मीमांसा निंदा करते आणि जीव आणि ईश्वर यांच्यात अभेदत्व आहे, एकत्व आहे हे खऱ्या ज्ञानाने सिद्ध होतं. म्हणून श्रुती सांगते अन्यो सावन्यो हमस्मिती न सवेद. बृहदारण्य काय म्हणते? अन्यो सावन्यो हमस्मिती न सवेद. म्हणून ब्रह्मस्वरूप अन्य म्हणजे वेगळं आणि मी वेगळं असं ब्रह्माचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही. हे ब्रह्म आणि हा मी. जो ब्रह्माला जाणतो यथार्थ पणाने जर ब्रह्माला जाणायचं असेल तर ब्रह्म वेगळेपणाने जाणल्या जात नाही. जोवर वेगळेपणाने ब्रह्म जाणल्या जातं तोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलं नाही. आणि म्हणून भेददृष्टीने ब्रह्म कधीही जाणता येणार नाही. म्हणून ते मी आहे या अभेद दृष्टीनेच ब्रह्म जाणता येतं. जे भेददृष्टीने ब्रह्माला जाणतात त्यांना भेददर्शी लोक असं म्हणतात. ते नाशवान, अनित्य आणि मर्त्य लोकांना प्राप्त होतात. श्रुती सांगते मृत्यू समृत्यू गच्छन्ति समृत्युमाप्नोति. जो नानात्व, अनेकत्व, विविधत्व या दृष्टीने बघतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतो. असा जो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतो त्यांनी नानात्वानी ब्रह्म पाहिले असतं, भेदानी ब्रह्माचा अनुभव घेतलेला असतो. तुम्ही जर असं म्हणून राहिले तर मग हे कसं बरोबर आहे ते तरी सांगा. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये साम्य कसं आहे? मग आता स्थूलतेने
जीव देहाला मी असं समजतो, पण सूक्ष्मतेने तो बुद्धीला मी असं समजतो. स्थूलतेने ईश्वर विराटाला मी असं समजतो आणि शुद्ध सत्वात्मक माया ही त्याची सूक्ष्म उपाधी आहे. म्हणजे पुन्हा जीव आणि ईश्वर सारखे झाले की नाही हो. पुन्हा जो सर्वाचे प्रतिपाळी राही अंतरीचे रावळे, खूप ओवी आवडली होती ही मला. समस्ताचा कोणी सांभाळे ईश्वरात्मा. ईशावास्य निशब उपनिषदाचा जर अभ्यास केला तर जीवाच्या अंतःकरणामध्ये नित्य शुद्ध बद्ध मुक्त विज्ञान स्वरूप ईश्वर राहतो. ईश्वर सगळ्यांच्या हृदयात राहून सगळ्यांचा प्रतिपाळ करतो. आणि मग या जीवाचं काय हो, जीव काय करतो? मग जीव ईश्वर कूटस्थ चेतना. ईश्वर कोण आहे? कूटस्थ चैतन्य आहे, त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि त्याच्या जीव बुद्धीचे दर्पणा, त्याच्या बुद्धीत चिदाभास रूपाने कोण राहतो? जीव राहतो. दाता मनादी उपाधी नाना जीवची ईश्वर. मनादी उपाधींचा जर नाश झाला, घालवता आल्या, तर जीवच ईश्वर आहे. म्हणजे कूटस्थ चैतन्य रूप ईश्वराचे जीवाच्या बुद्धीत प्रतिबिंब पडलेले आहे. जीवाच्या बुद्धीत प्रतिबिंब कोणाचं पडलाय? ईश्वराचं पडलाय. त्याला सजीव म्हणतात. पण मनादी उपाधी जर नाहीशा झाल्या तर जीव ईश्वर रूपच असतो. आणि म्हणून मनादी उपाधी असेल तर जीव असत आहे, मिथ्या आहे, भासात्मक आहे. नाही तर जीवच ब्रह्मरूप आहे. मग आता तो ब्रह्मरूप आहे कसं कळेल मग जीवाला? तुम्ही सांगून राहिले, पण तो कळेल कसं? मग त्यांनी जर जीव तो नाना साधनी देई रजतमा ते सोडूनी. अनेक साधनांमध्ये रज आणि तमाला जीवाने सोडून दिलं तर शुद्ध सत्वाचे अधिष्ठानी ईश्वर रूप तो शुद्ध सत्वाच्या अधिष्ठानात राहतो आणि तो ईश्वर आहे. शुद्ध सत्व म्हटलंय, लक्षात ठेवा. मग हे सगळं जीव पण का वाटतं? आभास जीवाची ठाई. तो त्या आभासाला खरं समजतो. तेथे त्रिगुण अविद्या राही. भासात्मक गोष्टीला जो सत्य मानतो तिथे त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम आहेत. आणि हे त्रिगुण ब्रह्मस्वरूपाला साधतात, म्हणून जीव बद्ध होतो. त्रिगुण आणि ब्रह्मस्वरूप झाकल्या जातं, म्हणून जीवाच्या आभासामध्ये त्रिगुणात्मक अविद्या भरून राहते. आणि म्हणून आवरणाच्या पडद्यामुळे जीव स्वतःला बद्ध समजतो. नसला तरीही समजतो, नसूनही समजतो. मग हा आभास ईश्वराला पण आहे. ईश्वर हे 3 गुणांचा आहे ना हो. मग आभास ईश्वरा असे 320 नंबरची ओवी. इथे बघा, ईश्वराला 3 गुण आहे, काकाने लिहिलाय. आभास ईश्वरा असे तेथे शुद्ध सत्वची वसे 320. आणि रजतम कसे बसे सत्वाधीन. ईश्वरामध्ये सुद्धा तो आभास आहे, शुद्ध सत्व आहे, पण रजतम कसं बस आहे. रजतम कसं आहे? आमच्याकडे कसं आहे? ठसठसीत. त्याच्याजवळ कसं आहे? कसं बस. आणि जे कसं बस आहे ते सुद्धा सत्वाच्या अधीन आहे. रजतम आहे ते कसं बसत आहे, म्हणजे त्रिगुणाशिवाय ना ईश्वर ना जीव. पण माझी ही कल्पना आता इथे स्पष्ट झालेली आहे. म्हणून 320 नंबरची ओवी पाहून घ्या म्हटलं. ईश्वर हा सत्वगुणाचाच आपण मानला, हो खरं आहे ते. पण 2 गुण कसे बसे, आणि तेही सत्वगुणाच्या स्वाधीन आहे. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी आभास आहे, तो शुद्ध सत्वात्मक आहे. सत्वाच्या संपूर्ण स्वाधीन असल्यामुळे रज आणि तम अत्यल्प प्रमाणामध्ये असतात. काकांचं वाक्य जसं का तसं वाचून दाखवलं आहे तुम्हाला.
म्हणून ईश्वराचा शुद्ध स्वरूपाला आवरण, शुद्ध सत्व असल्यामुळे स्वरूपाला आवरण होत नाही, म्हणून ईश्वर नित्य मुक्त आहे. शुद्ध सत्व आहे, रजतम सत्वगुणाच्या अधीन आहे, म्हणून तो स्वरूपाला आवरण ठरत नाही. आणि माझे रजतम स्वरूपाला आवरण ठरत असल्यामुळे मला मी त्याच्यापासून वेगळा आहे असा भ्रम तयार होतो. जई मनाधिकांची व्याधी, जीव जई टाकी उपाधी, तेथे जीव ईश्वरा विरोधी या पैसा असे. जीव अनात्म्याशी तादात्म्य पावलाय तोपर्यंत जीवाला संसाराचा अनुभव येतो. अज्ञानवश अहम ममादी लक्षणांनी युक्त संसार चालू राहतो. म्हणून जीवाचे अनात्म्याशी तादात्म्य संपले की जीवच ब्रह्मरूप होतो आणि संसाराचा ध्वंस होतो. कोणाच्या? माझ्या जीवाच्या. हे लक्षात नाही तर बस. आणि मला मोक्ष प्राप्ती होते. म्हणून ईश्वरा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही आत्मा नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ईश्वरा व्यतिरिक्त दुसरा आत्मा आहे का? नाही. एकाच लक्षणाचे विरुद्ध लक्षणाने युक्त असणाऱ्या अनुभवाला पावणे योग्य आणि संयुक्तिक कसे? मग ते म्हणतात, ऐसे जीव नाना परी, नाना विकारांचे भरी, तया निर्मिती मानिती ईश्वरी अनाठाई. त्यांना उगाच ईश्वर मानू नका. म्हणून जीवाची ईश्वराप्रमाणे स्वतंत्र सत्ता असती तर मग त्याला ईश्वर म्हणता पण आलं असतं. पण जीवाची सत्ता स्वतंत्र नाही. जीव ईश्वरातच आहे. ईश्वराचंच प्रतिबिंब जीवाच्या बुद्धीमध्ये पडलेलं आहे. म्हणून जीव ईश्वरातच मध्यस्थ, कल्पित आणि आश्रित आहे. जीवाचा संसार सुद्धा ईश्वरातच आहे. माझं जे जग आहे ते ईश्वराच्या जगातच आहे की नाही? मग मी जीव ईश्वरातच आहे. नाहीतर मग ईश्वर आणि आत्मा हे विरुद्ध गुणधर्मांनी जीव वावरतो कसा? इतकं जर तुम्ही म्हणता तर मग जीव विरुद्ध धर्माने कसा वावरतो हे सांगा. कोणते विरुद्ध धर्म आहेत? मरण, अज्ञान आणि दुःख या विरुद्ध धर्माने युक्त असा जीव आहे. आणि ईश्वर सच्चिदानंद रूप आहे. दोघांमध्ये एवढा फरक आहे तर मग दोन एक कसे? म्हणून म्हणतात, सुख दुःख जीवाचे जीवनी होई जीवाची मनी, तेथे ईश्वर निराळा राहून हृदयी वसे. आता तो काय करतो? जीवाला सुख दुःख भोगायला लावतो. आणि असं असताना सुद्धा तुम्ही जीवन ईश्वर हे काय असं म्हणता? हे कसं बरोबर? चालूच आहे अजून. हे बरोबर आहे का? हे बरोबर वाटत नाही. मग सांगा आम्हाला असं कसं? मग सूर्य उगवल्यानंतर जगतामध्ये व्यापार चालतात. काही व्यापार चांगले असतात, काही व्यापार वांगले असतात. पण चांगल्या आणि वांगल्या व्यापाराचा सूर्य करता नाही, निमित्त आहे. तसं जीवाच्या पापपुण्यात्मक व्यवहाराचा ईश्वर करता नाही, निमित्त आहे. आणि तो निमित्त असल्यामुळे तो त्या परिणामांना प्राप्त होत नाही. म्हणून ना दत्ते कस्यचित् पापम, गीतेमधला श्लोक आहे. ना दत्ते कस्यचित् पापम. म्हणून अंतःकरणातील सुखदुःखाची वृत्ती आत्मचैतन्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होत असते. या वृत्तीत सतत उदय आणि अस्त होत असतो. सुख येतं आणि सुख जातं. मग या वृत्ती सतत टिकत असतात का? नाही. येत असतात आणि जात असतात, येत असतात आणि जात असतात. पण त्यांचं अधिष्ठान आत्मा आहे. मात्र
अज्ञानामुळे जीवाला मी सुखी किंवा मी दुःखी असल्याचं वाटतं आणि त्या सुखदुःखाचे आरोप तो आत्म्यावर करतो. कोणावर करतो? आत्म्यावर तो आरोप करतो. वस्तुतः विकार हे सुखदुःखादी उपाधीचे आहेत, आत्म्याचे विकार नाहीतच. मग सुख दुःख आणि स्मृती हे सगळ्या बुद्धिवृत्तींचा ईश्वर हाच आश्रय आहे. सुख दुःखादी बुद्धिवृत्तींचा म्हणजे स्मृती वगैरे सगळ्या आल्या. आश्रय कोण आहे? ईश्वर आहे. म्हणून मत्त स्मृती ज्ञान मोहनम च, म्हणून जीव आणि ईश्वर यांचे ऐक्यात जरा सुद्धा फरक नाही. तुम्ही म्हणता फरक नाही, पण हा तर उपाधींमुळे सुख दुःखादी विकाराला पावला आहे आणि सुख दुःखादी विकार आत्म्याचे नाही. मग जीवाला मोक्ष मिळतो म्हणजे त्याला विशेष काय मिळतं ते सांगा. मग ईश्वराला मोक्ष मिळतो असं म्हणत नाही तुम्ही आणि जीवाला मोक्ष मिळतो असे म्हणता. मग दोघं जण एक आहे तर याला मोक्ष कसा मिळतो? मग जीव मुक्ती या अवस्थेला प्राप्त होत असल्यामुळे जीव आणि ईश्वरात भेद आहे हे आता तरी मान्य करा. म्हणून ते म्हणतात की जीव स्वभावतः मुक्त आहे. जीव काय आहे? जीव स्वभावतः मुक्त आहे. भ्रमाने तो अडकलेला आहे. मोक्ष नावाची वेगळी अवस्था नाही. जीवाने सहज स्वाभाविक स्वरूप सुस्थितीत आहे. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये अभेदत्व आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी या अभेद ज्ञानाने अपरोक्षत्वाने ते दृढ होत. म्हणून जीव आणि ईश्वर यांच्यात अज्ञानाने निर्माण होत असलेला जो भेद आहे तो आत्मज्ञानाने अभेद स्थितीला पुनर्स्थापित होतो. पुन्हा वाचुका झोप येते का? जीव आणि ईश्वर यांच्यात अज्ञानाने निर्माण झालेला जो भेद आहे तो आत्मज्ञानाने अभेद स्थितीला प्राप्त होतो. भेद कल्पित असल्यामुळे आत्मज्ञान सुद्धा कल्पित आहे. वास्तविक आत्मज्ञान हीच स्थिती आहे. मुक्ती नावाची कुठलीच स्थिती नाही. मोक्ष म्हणून काही वेगळं मिळत नाही. उद्यापासून सत्संगाला यायचं का ठरवा. जे बंधन आलंच नव्हतं ते बंधन गेलं या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. कल्पनेचं बंधन होतं. म्हणून बंध आणि मोक्ष या सापेक्ष कल्पना आहेत. कल्पित बंधामुळे कल्पित मोक्ष लाभलेला आहे. आत्मदृष्टीने कसलंच बंधन नसल्यामुळे परमार्थतः मोक्ष नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात नाही. म्हणून जीव आणि ईश्वर या कल्पित भेदाचा नाश होतो. एवढ्याने हा भेद पारमार्थिक स्वरूपाचा नाही, तो कल्पित आहे. तो पारमार्थिक भेद नाही. जीव तत्वतः ईश्वर रूप आहे. याचेच भेद नाही, अभेद आहे. कल्पित दोघेही वस्तुतः एकच ब्रह्म आहे. आणि जर वस्तुतः दोघं जण एक ब्रह्मच असतील तर मग त्यांना मुक्ती नावाची पुन्हा वेगळी गोष्ट कुठे आली? म्हणून जीव मुक्तीला प्राप्त होतो हे म्हणणं सुद्धा बंधन सापेक्ष कल्पित आहे. म्हणून जीव आणि ईश्वर एकच आहे, अद्वय आहेत. यांच्यात जरा सुद्धा फरक नाही. आणि आता सांगायचं झालं तर जीवच नाही. काय आहे? न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम. हेच फक्त सत्य आहे. याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि ईश्वरच फक्त आहे. हा ईश्वर ब्रह्मवाचक आहे.
हा ईश्वर ब्रह्मरूप ईश्वर आहे, उपाधी रूप ईश्वर नाही. आणि हा जो ब्रह्मरूप ईश्वर आहे त्या ईश्वराबद्दल पुढच्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, ब्रह्म देवेभ्यो. यात ह हे अव्यय आहे, इतिहासाचं द्योतक आहे. आणि ब्रह्मानी म्हणजे ईश्वरांनी देवांना आणि देवतांना विजय प्राप्त करून गेल्यानंतर सुद्धा विजय तो देवतांचा नसून ईश्वराचा होता. पण देवतांना ईश्वराच्या शक्तीचा विसर पडला आणि स्वतःचा अभिमान झाला. म्हणून आम्हीच पराक्रमी, आम्ही महाबलवान असा अभिमान वृत्तिंगत झाला आणि तो पुढे वाढीला लागला. त्यातून कथानक प्रारंभ होत आहे. ते पुढच्या श्लोकात बघावे. रामकृष्ण हरी. पहिला मंत्र आता सुरू होईल तिसऱ्या खंडातला. 8 वाजल्यात. थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.